राजा असतो आणि त्याला 3 राणी असतात. एकाचं नाव कौशल्या, दुसऱ्याचं नाव सुमित्रा, तिसरीचं कैकेयी. मग त्यांना बेबीच नसतात. मग दशरथ राजा एक मूर्तीची पूजा करतो. मग मूर्तीमध्ये एक साधू येतो आणि साधू कौशल्याला प्रसाद देतो. आणि मग एकदा एक खाते आणि कौशल्या आणि कैकेयीला देते. सुमित्रा आणि कैकेयीला देते. कैकेयी थोडं ज्यूस असते ना, मग ते असं इस्कन निवांत गार्डन मध्ये बसून खात बसते. मग उडपिकर येतो आणि ते चोचीमध्ये खीर पकडून जातो उडत उडत. मग बेबीसाठी अंजना बेबीसाठी तपश्चर्या करत बसली असते डोंगरावर. मग तोपर्यंत उडत उडत हवा येतो आणि चूचू करायला लागतो. मग त्याच्या हातातून ते खीर अंजना काय येऊन पकडते अंजनाच्या हातात. मग अंजना देवता बापाचा प्रसाद समजून खाते. मग 9 महिन्यानंतर सगळ्यांनाच बेबी होतं. कौशल्याला राम, सुमित्राला लक्ष्मण, भरत आणि कैकेयीला भरत आणि शत्रुघ्न आणि अंजलीला हनुमान. हनुमानची तेव्हा जन्म होता. मग त्याला सण दिसतो. मग तो खायला जातो. त्याला वाटतं की मँगोच आहे. मग खायला जातो सणला. मग खातो आणि तोंडात धरून बसतो. तोंडात धरून बसतो आणि सगळे देव रिक्वेस्ट करतात, सणला सोड. मग हनुमानच्या जवळ सांगतात ते की तुझी शेपूट लांबच लांब होईल आणि तो आकाशात उडू शकतो आणि तुला खूप सारी पावर असणार असं म्हणत. मग त्याला खुशून आता समजून तो सणला सोडतो. मग सगळीकडे प्रकाश होतो. मग एक सोडलं का ऋषी मुनीला त्रास देतो. मग ऋषी मुनी शाप देतात आणि म्हणतात की आता तो पावर विसरून जाईल आणि तेव्हा तुला राम भेटेल तेव्हा तुझी पावर आठवणार सगळी.